तर आता आपण आलोय एंट्री गेट पाशी म्हणजे कमान दाखवते. आपले सहर्ष स्वागत आहे. तर हे आता जंगलासारखं घाट आहे हा पूर्ण. बघू शकता पाठीमाग माझ्या झाडी वगैरे आहेत. आणि गाडीवर चढवायला थोडा प्रॉब्लेम होतो. गाडी पटकी द्यायला लागल्या. वरती जाईना झाले. चढ जास्त असल्यामुळे तसा प्रॉब्लेम येतो थोडा. टू व्हीलर पण जाते, वरती फोर व्हीलर पण जाते. 5 वर्षापर्यंत जाण्यासाठी आहे इथं. आणि थोडा मध्ये थांबून परत आणि दर्शनासाठी जावं. छोटीशी घर आहे. तुम्ही बघू शकता तर थोडं आम्ही आता थांबणार आहे. अजून खूप वरती चढायचं आहे त्याच्यामुळे थोडं इथं पहिला विश्रांती घेऊया. मग हे करूया. खालचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवते. माझ्या पाठीमागं बघू शकता कसं आहे. वारे आलेले भारी वाटायला लागले. जसं तुम्हाला वारं खूप आहे इथं. एकदम असं मस्त छान वाटते. इकडं तुम्ही असं व्ह्यू बघू शकता. सुंदर आहे. काय आता आपण वरती चाललेलो आहे डोंगरावरती. तर काय आता आपण चाललोय आता आपण तिकडे. काय पडलं? डायरेक्ट बांबू तयार होऊन जायचं. तर काय आमची गाडी झाल्या बंद. हो गया. चला 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 सुरू हो गया. अशा माहिती वगैरे लावल्या तुम्ही बघू शकता. साईडला अशी प्राण्यांची माहिती वगैरे तिथे दिलेली आहे. वर जाताना डोंगरातून वरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. तिथं आपल्याला इथे ह्या स्पॉटला वरच्या साईडला तिथं मंदिर वगैरे आहे. गाडी सुरू झाली आता काय गाडी ऐकणं आता तुमच्या आले झाल्या गाडी स्पीड मध्ये. तर आपण पोहोचलेलो आहे वरती. इथं तुम्ही बघू शकता असं इकडं वरती असे स्टॉल वगैरे आहेत तर तुम्ही पाणी वगैरे पण घेऊ शकता. असं काही नाही पाणी तर भेटणार नाही, पाणी वगैरे पण तुम्हाला मिळेल. तिथं आपण आता वरती आलेलो आहे. तिथलं तुम्हाला मंदिर वगैरे दाखव. एंट्री आहे मंदिर मधली. वरती पण एक मंदिर आहे तिथं तुम्ही त्यातलं मंदिर बघू शकता. गुहेमधलं गणपतीचं मंदिर, गणपतीची मूर्ती आहे इथं. पाहिजे कितीला आरती करता इथं? तर इथं 6ला आरती होते संध्याकाळी. आणि सकाळीला सकाळी सकाळी 7 वाजता. 14 तारखेला शिवनेरी लग्नाला. तर इथून पाठीमागून आलं खालच्या साईडला वरती पुढचा तर असा पूर्ण व्ह्यू एवढ्या लांबून आपण आलेलो आहे. तर काय खालचा व्ह्यू तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. मला इथे एक माकड शेंडा बसलेला इकडे मला दिसून झालं आता.
माय गॉड. हा काहीतरी खाते वाटतं. माकडच आहे नक्की. वा तर बसले निवांत निवांत असं माकड बसून बघते निसर्ग. तर हे असं एक टावर आहे, ह्याच्यावर वरती चढून तुम्ही वरचा सगळा निसर्ग बघू शकताय. सनसाईट जे की आता होणार आहे थोड्या वेळात, बघू शकता इकडच्या साईडला. पण आम्ही इथून नाही, दुसरीकडनं दाखवतो. चढत नाही एवढ्या वरती, असं दमलोय खूप. आपण चाललोय खाली, जसं की तुम्हाला मी म्हणले की गुफेत एक मंदिर महादेवांचं, तिथलं तुम्हाला ते मंदिर वगैरे दाखवते. तर पॉइंट जो की कसं असं पॉइंट आहे, खाली आहे ते खाली जावं लागणार आहे आपल्याला. तिथला पण तुम्हाला व्ह्यू देते. असं आता हे सगळं जाळ्यात जे दिसतात मागं, हे नवीन केलंय. पहिलं असं काय नव्हतं, इथं मोकळं होतं. चलो इधर है अंदर जाने का, नीचे जाने का फिर, ठीक है. तर गाईज मला इथं चांगलं असं काहीतरी दिसलंय, तुम्हाला पण दाखवते. हे आहेत करवंदीची जाळ्या, ह्याला जाळ्या म्हणतात त्याला. तर इथं दिसते पण कच्च आहे ते, बघू शकता. आणि खाली इकडं तोडीचा कार्यक्रम सुरू आहे, आम्ही बी तोडणार आहे. तर हा असा व्ह्यू बघा. सूर्य थोड्या वेळाने मावळणार आहे आणि तो आम्हाला इथं असा बघायला भेटणार. तर ह्या अशा पायऱ्यात खाली जायला, तिथून खूप सावधगिरीने जावं लागते. चला पुढं. तर तिथं आता आपण आलोय मंदिर पाशी, तुम्हाला ते दाखवते. गुफेत आहे, पूर्ण वरती असा डोंगर आहे आणि हे असं खाली मंदिर आहे. तर आपण मंदिरमध्ये जाणार आहे. तर हे बघा आपण चाललोय. पूर्णपणे असं अंधार आहे इथं, तुम्हाला काय दिसणार पण नाही. तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. हम अंधार से नहीं डरते. गाइस तर कोणी सुद्धा नाही आहे. चालते व्हिडिओ केला तर म्हणून केलाय. तुम्ही थोडंफार दिसू शकताय. इथे एक दिवा लावलाय आणि वरती अशी पिंड आहे आणि पिंडीवर पाणी. बाहेर खूप गरम होत होतं, पण इथं देवाचं दर्शन घ्या पहिला. तर बाहेर खूप गरम होत होतं, आत आल्यानंतर ना खूप गार आणि थंड वाटते ना, मस्त एसीत असल्यागत. तर बसलोय इथं, आता दमलोय थोडं. आता आंबा खायला घरात आंबा घेऊन आलतो मी आणि माझे मॅनेजर. काय मॅनेजर पैसे नाही पैकी खायला आंबे खायला. असं निसर्गरम्य वातावरण बघून आम्ही दोघं आंबा खातोय दंडोबावर. ते पण मी आणि माझे मॅनेजर, जस्ट टू आंबा.